नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला तांदळापासून रेसिपी बनवायची आहे. 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत, कारण रेशनिंगचे तांदूळ म्हटलं का थोडासा कचरा वगैरे असतो. तो असं सुपानेच पाकडून वगैरे घ्यायचा आहे, किडा माकोडा. आता आपल्याला 2 वाट्या तांदळामध्ये 1 वाटी पोहे घालायचे आहेत. पोहे पण छान असे स्वच्छच करून घ्यायचे आहेत निवडून. आणि पाव चमचा एवढी आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत. बडीशेपही घालायची आहे 2 चमचे. अगदी चवीचा पदार्थ बनवायचा आहे. मिक्स करून आपल्याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. रेशनिंगचे तांदळामध्ये थोडीशी पावडर मारलेली असते, त्यामुळे थोडं काळं पाणी निघतं पहा. आपल्याला 2-3 पाण्याने छान चोळून धुवून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, पण त्याआधी आपल्याला तांदूळ स्वच्छ करून भिजत ठेवायचे आहेत, ते सुद्धा 3 तास. 3 तासानंतर ही रेसिपी बनवायची आहे. मग 3 तास तुम्हाला कधी सेट करायचे आहे ते करू शकता. आता बुडेल एवढं पाणी घालून आपल्याला 3 तास ठेवायचं आहे. 3 तास झाल्यानंतर पाहायचं आहे आपल्याला छान असं पोहे आणि तांदूळ भिजून वरती आलेले आहे पहा. पोहे छान असे आपलं पाणीसुद्धा आटलेलं आहे. याचा अर्थ आपले पोहे आणि तांदूळ छान भिजलेले आहेत. पोह्याला तर वेळ नाही लागत, पण तांदळाला थोडा वेळ लागतो, म्हणून आपल्याला भिजत घालून घ्यायचं आहे. आपल्याला इनो सोडा काहीही न घालता रेसिपी बनवायची आहे. फर्मेंटसुद्धा करायची नाही. आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं आहे आणि निथळून तांदूळ घ्यायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही, कारण आपल्याला त्या तांदळामध्ये अजूनही पदार्थ घालायचे आहेत. ते कोणते ते पहा. 1 वाटी आपल्याला दही घालायचं आहे. 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं, 1 वाटी पोहे, पाव चमचा मेथी दाणे आणि 2 चमचे बडीशेप. आता 1 वाटी दही घातलेलं आहे आणि 1 वाटी ओलं नारळाचा कीस घातलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी आपण डोश्याला करतो त्याप्रमाणे. आता वाटून झाल्यानंतर पहा, असं बोटाने चेक करायचं आहे. चरचरीत लागता कामा नये. आता टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. 2 वेळा मी वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सगळे पदार्थ एकत्र करून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हलवून घेतल्यानंतर मीठ घातलेलं आहे मी आपल्या बॅटरमध्ये आणि एक पॅन ठेवलेला आहे. पॅन ठेवल्यानंतर तूप घातलेलं आहे गरम पॅनमध्ये आणि आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे छान असं आणि थोडंसं प्रेस करायचं आहे वरून, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पीठ छान आपल्या पॅनला लागलं जाईल. आता वरून झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे शिजून द्यायचं आहे. जास्त फास्ट गॅस करायचा नाही, म्हणजे आपली हा पदार्थ छान जाळीदार तयार होतो. आता पलटी करायचीही गरज नाही, छान वरूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ आपण ठेवू, म्हणजे वरती पूर्ण हे सफेद दिसत आहे
त्याचा कलर थोडा वेगळा होतो. आता परतही दुसरं घालून घेते. त्याआधी आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. जास्त तूप न वापरता अर्धा चमचा तुपामध्ये आपल्याला हा पदार्थ करून घ्यायचा आहे. अगदी झटपट, जाळीदार, मऊ, लुसलुसीत असा होटाने तोडावा असा. मैत्रिणींनो, अगदी सोपा पदार्थ आहे आणि झटपट होणारा आहे. कधीही करून पहा. नाश्त्यासाठी फक्त तांदूळ आणि पोहे भिजवून ठेवा. झालेलं आहे आता पहा हे करून. आता आपल्याला सगळेच करून घ्यायचं आहे. मागून सुद्धा छान खमंग खरपूस भाजला जातो. त्यामुळे हा पदार्थ अगदी रुचकर लागतो. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. त्याबरोबर चटणीही केलेली आहे. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिनाही घातलेला आहे. लिंबाचा रस घाला, थोडीशी साखर घाला आणि चटणी तयार करा. झालेले आपले बनून आणि वाढूनही घ्यायचं आहे. छान मऊलुसलुशीत आपले आंबोळी म्हणा, घावणे म्हणा आणि ह्याला काय तुम्ही नाव देऊ शकता हे सुद्धा द्या. कारण वेगळा पदार्थ वेगळ्या चवीचा. कारण त्याच्यात मेथी आणि आपण बडीशेप आणि खोबरंही घातलेलं आहे. याला पारंपरिक पदार्थ आहे. आंबोळीचाच आहे पण थोडा वेगळा. आंबोळी म्हटलं का आपण पीठ आंबवतो. हे न आंबवता केलेलं. बाय.